पार्थ पवारांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता. सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेण्याची विनंती करणार. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याची केली होती विनंती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा द्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन. दिल्ली दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना. ठाकरे सेनेची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात. सातारा जिल्हा परिषद सभापती पदासाठी आज सामना. भाजप पुन्हा चौकार मारणार की राष्ट्रवादी शिवसेना पराभवाचा वचपा काढणार. भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी असा थेट सामना. सुनेत्रा पवारांमुळे पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी धोक्यात. सुनेत्रा पवारांचं 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असा सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रात उल्लेख. बंधू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. 60 लाखांची जागा 22 लाखात खरेदी केली. कांदा व्यापाराची फसवणूक केल्याचा आरोप. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक खंडणी प्रकरणी उद्योजकावर सुद्धा गुन्हा दाखल. 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करणार. इस्लामपूर प्रमाणे मुंब्र्याचं करणार नामांतर. मुंब्र्यातल्या जाहीर सभेत नितेश राणेंची घोषणा. मनसेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची यादी जाहीर. अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकरांवर पुण्याची जबाबदारी. बाळा नांदगावकरांवर संभाजीनगर तर संदीप देशपांडेंवर रायगड सभा. एका लग्न सोहळ्यामध्ये गुलाबराव पाटील राऊतांची भेट. पक्षाव्यतिरिक्त सुद्धा काही संबंध असतात. संजय राऊतांच्या भेटीनंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे. सदा गँग आणि साईलाला गँगमध्ये राडा. रुग्णालयात जाऊन केली एकाची हत्या. एकूण 3घांचा मृत्यू. माढ्यातल्या अंजनगाव खेळोबा गावातला वाद मिटला. शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर करणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं होतं ठिय्या आंदोलन. दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. रात्रीच्या सुमारास एक कार विहिरीत कोसळली. सर्व मृत प्रवासी दिंडोरी तालुक्यातल्या इंदोरे गावचे रहिवासी. अकोल्यामध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त. निळ्या रंगाच्या 5 टाक्यातील एकूण 750 लिटर डिझेल जप्त. बोरगाव हद्दीतल्या कोळंबी शेत शिवारात कारवाई. चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं. काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला. पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला प्रकरणी 20 दिवस उलटून सुद्धा आरोपी सापडेना. पोलिसांकडून संशयित आरोपीचे स्केच जारी. आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर. आयपीएलमध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यात मुंबई दिल्ली तर दुसऱ्या सामन्यात गुजरात विरुद्ध राजस्थान भेटणार.